नमस्कार. सहावा माणूस कोण? सहावा माणूस कोण? सहावा माणूस कोण? एवढा एकच प्रश्न होता आणि हा प्रश्न खूप गांभीर्यानं विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा सगळेच प्रयत्न करत होते. आपणही सहाव्या माणसावरचा एक व्हिडिओ केला आहेच आहे, पण तो व्हिडिओ प्रकाशित करण्याआधी मला सहाव्या माणसाचा शोध लागलाय. अहो कुठल्या काय, आदरणीय अजितदादा पवारांच्या विमानात जो सहावा प्रवासी होता आणि जो होता पण सापडत नव्हता, त्याचा शोध मला लागलाय आणि आपल्या सगळ्याच्या सुदैवानी तो सहावा माणूस हयात आहे. सांगतो, सगळं सांगतो, अस्वस्थ होऊ नका. सहावा माणूस तो आहे ज्याला सगळीच माहिती आहे. अजित पवार विमानाने का गेले, अजित पवारांच्या सोबत कागद का होती, अजित पवारांच्या विमानाचा अपघात का झाला, या सगळ्या गोष्टी सांगणारा माणूस सहावा माणूस. मुळात याविषयीचा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय. पहिले ते अमोल मिटकरी, ज्यांचं राजकीय आयुष्य अजितदादांच्या नंतर संपलं असं त्यांना वाटलं. त्याने विचारला प्रश्न, सहावा माणूस कोण होता, सहावा माणूस कसा काय नव्हता, हा प्रश्न विचारला. त्यानंतर दुसरा व्यक्ती म्हणजे एकनाथ खडसे, म्हणजे ज्यांनी अजित पवारांच्यावरती प्रचंड टीका केली आधी, त्या एकनाथ खडसेंनी सहावा माणूस कोण होता हा प्रश्न विचारला. ऐका. या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आढळतं की जर 6 लोक विमानात गेल्याचं रेकॉर्ड आहे तर 5च शव कसे त्या ठिकाणी मिळाले असं समजतं आहे. त्या ठिकाणी पायलट बाकी त्याच्यामधनं गायब आहे, पायलटचं शव त्याच्यामध्ये नाही असंही माहिती पडली. पण पायलट कुठे गेला किंवा जो पायलट नसेल तर 6वा माणूस कोण होता आणि त्याचं शव कुठे गेलं? पाहिलं, असाच प्रश्न आणखी एकाला पडला होता. असाच प्रश्न, आणि तो अत्यंत गंभीर होता. म्हणजे एकनाथ खडसे फक्त 6 माणूस होते, 5च कसे सापडले असं विचारत होते. अमोल मिटकरी 6 होते, 5च कसे असा प्रश्न विचारत होते. पण असं असू शकतं का अशी शंका व्यक्त करून विचारणारा एकमेव माणूस होता, तो म्हणजे संजय राऊत. पत्रकारांच्या समोर दादांच्या अपघातानंतर 6वा माणूस असू शकतो का आणि दादांच्या सोबत काय असू शकतं असा प्रश्न संजय राऊतांनी विचारलेला होता. ऐका. त्या 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळत आहेत, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली नाही? काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला? असे अनेक प्रश्न आहेत. ऐकलं? म्हणजे या बाईटपर्यंत संजय राऊतांना फक्त शंका होती. फक्त शंका. पण संजय राऊत संसदेमध्ये बोलताना ज्या पद्धतीनं बोलले त्यावरून या सगळ्यांची खात्री संजय राऊतांना होती, याची आम्हालाही खात्री पटली. ऐका संजय राऊतांचं भाषण. भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है. ये अजीत पवार का बयान 15 जनवरी को आया है और उसके बाद 10 दिन बाद अजीत पवार की विमान दुर्घटना में मौत होती है. देखिए, मैं आरोप नहीं कर रहा हूं, लेकिन ये बहुत रहस्यपूर्ण है. आपके ऊपर आरोप किया, फाइल कहाँ है? मेरी जानकारी है कि अजीत पवार वो फाइल हमेशा अपने साथ रखते थे. जब मुंबई से वो निकले बारामती में, तब भी वो फाइल उनके पास थी और आधे घंटे में अजीत पवार जी की दर्दनाक मौत हो गई. उसकी जांच होनी चाहिए. ऐकलं? अजित पवार फाईल घेऊन निघाले होते अशी माहिती त्यांच्याकडे आहे. भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल 15 जानेवारी रोजी अजित पवारांनी आरोप केलेल्या भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल सदैव अजित पवारांच्या सोबत असायची आणि तीच फाईल घेऊन ते विमानातून चाललेले होते. पायलट बदलला, माणसं वाढली आणि मग त्या फाईलमुळेच अपघात झाला असं संजय राऊत खात्रीपूर्वक सांगतात. आदल्या दिवशी शंका व्यक्त करणारा माणूस दुसऱ्या दिवशी खात्रीनं सांगू लागला की समजावं हे सोबत होते. आता मी खात्रीनं सांगतोय म्हणजे मला वाटतंय बरं का, म्हणजे मी आरोप नाहीये करत, मला वाटतंय बरं का की बहुतेक अजित पवारांच्या विमानातला 6वा माणूस संजय राऊत असावे. त्याशिवाय का एवढी परफेक्ट माहिती आहे?
म्हणजे अपघात होणार आहे हे सुद्धा राऊतांना ठाऊक होतं. म्हणूनच दादांना जे शक्य झालं नाही ते राऊतांना शक्य झालं आणि ते उडी मारून निघून गेले. असं काय घडलंय का? मी आपला शंका व्यक्त करतोय. शंका म्हणजे अफवा नाही हा. शंका व्यक्त करणं म्हणजे आरोप नाही हा. म्हणजे हेच राऊत अगोदर 2-4 दिवस अगोदर असं होतं का असा प्रश्न विचारत होते. संसदेमध्ये हे असंच घडलंय असं सांगत होते. तेव्हा आमच्या मनात प्रश्न निर्माण होतो की बहुतेक तो 6वा माणूस संजय राऊत असावेत. दादांची किती काळजी राऊतांना आहे. दादांच्या विषयी ते किती उत्तम पद्धतीनं बोलतात. म्हणजे काय 6वा माणूस सापडलाय म्हणजे खिशात सापडला, इकडं सापडलाय, तिकडं सापडलाय नाही. कारण हे सगळं जे काही चाललंय ना ते तर्कावर बोलणं चाललंय. आपलं तर्कांवर बोलणं चाललंय. कारण दादांकडं ती फाईल होती. निवडणुकीतलं वाक्य ते 15 जानेवारीचं. पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं. पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं. 220, 330 आणि 220. मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले. ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे. त्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही. मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवेन. मग मला काही त्या निवडणुकीतल्या प्रचाराच्या वाक्याला एवढं गांभीर्यानं राऊत साहेब घेतील, बाकीचे लोक घेतील, ती फाईल सोबतच ठेवतील दादांच्या, एवढी माहिती सोबत असल्याशिवाय नाही ना कळत. सोबत असल्याशिवाय नाही कळत. आणि दादा राऊतांच्या सारखा सहकारी सोबत ठेवत असावेत की नाही याविषयी आमच्या मनात शंका आहे. हो, आमच्या मनात शंका आहे. हा राऊत भलेही असतील, आमच्या मनात शंका आहे. कारण असंच दादांनी राऊतांना एकदा त्यांच्याबद्दल, त्यांच्या पक्षाबद्दल बोलण्यासाठी फटकारलं होतं आणि हे लोकसत्तानं दाखवलं होतं. म्हणजे मी यासाठी सांगतो लोकसत्ताने की ऑथेंटिक असतं लोकसत्ताचं दाखवणं म्हणून सांगतोय. दादांच्या बाजूनं बोलण्याची राऊतांची प्रासंगिक खेळी समजू शकते, पण अशा प्रसंगात आमची बाजू मांडायची गरज नाही असं एकदा दादांनी राऊतांना खडसावलं होतं. ते ऐका. माझ्या पक्षाची म्हणत नाही. माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही, परंतु पक्षाचे बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठाऊक. पार्टीची मिटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकीलपत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. तसं असू शकेल म्हणजे मी आपला म्हणतोय असं म्हणायचं. तसंच मी आपला म्हणतोय 6वा माणूस सापडला. कदाचित ते राऊत साहेब असतील. तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.